येथे श्री हनुमान जन्मोत्सव व भव्य पालखी सोहळा 2026 मोठ्या उत्साहात संपन्न. अनेक भाविकांनी घेतले दर्शन. कर्जत वार्ता. गुरुवर्य ह भ प मारुतीदादा महाराज राणे यांच्या आशीर्वादाने व रायगड भूषण पुरस्कृत ह भ प निवृत्ती महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबाद प्रमाणे यंदाही मालवाडी नानामस्तर नगर रोड तालुका कर्जत येथे आपल्या पंचक्रोशीतील जाज्वल्य सर्व संकट हरण करणारे जागृत देवस्थान हनुमंत यांचा जन्म उत्सव चैत्र शुद्ध चतुर्दशी बुधवार दिनांक 1 एप्रिल 2026 पासून चैत्र शुद्ध पौर्णिमा गुरुवार दिनांक 2 एप्रिल 2026 पर्यंत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने तीर्थप्रसाद, महाप्रसाद व हरिकीर्तन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक भाविक भक्त उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली. या मंदिरासाठी जागाही देण्यात आली. श्री शांताराम गोटीराम ठोंबरे तसेच सौ सुवर्णा प्रदीप ठाकरे जिल्हा परिषद सदस्य, सौ नमिता लहू श्रीखंडे पंचायत समिती सदस्य, सौ अंजली अतुल कडू नगरसेविका कर्जत नगर परिषद, मृणाल महेंद्र बडेकर CA, डॉक्टर तन्वी मोहन शेळके बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी BDS, रंभाजी विष्णू थोरवे पोसरी यांच्याकडून मंडळाला मृदुंग भेट म्हणून मिळाली. या मान्यवरांचा सदर कार्यक्रमाच्या वेळी ग्रामस्थांनी व मंडळाने सत्कार केला. यावेळी बुधवार दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 5 ते 7 काकडा गायक श्रीमती आशाताई मंगेश भगत, मृदुंगमणी ह भ प मंगेश भगत यांनी सादर केले. अल्पोपहार श्री दिनेश धोंडू सोनावळे यांच्या वतीने देण्यात आला. सकाळी 7 ते 8 श्री हनुमान मूर्तीचा अभिषेक श्री गणेश कृष्णा भोईर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. दुपारी 2 ते 4 हळदी कुंकू समारंभ व करमणुकीचे कार्यक्रम यांचे आयोजन महिला मंडळ मालवाडी यांनी सादर केले. या प्रसंगी महिला मंडळाची फराळाची व्यवस्था श्री राजेश नामदेव कदम भाजीवाले यांनी केली. सायंकाळी 4 ते 6 हरिपाठ कांचनगंगा महिला हरिपाठ मंडळ मालवाडी व ग्रामस्थ मंडळ यांच्यामध्ये कर्जत तालुक्यातील श्री हरिभक्त सामील झाले होते. रात्री 6:30 ते 7:30 दीपोत्सव व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सूत्रसंचालन ह भ प यश महाराज बडेकर यांनी केले. सायंकाळी 7 ते 9 ह भ प विश्वनाथ महाराज वारिंगे यांचे सुश्राव्य कीर्तन वैकुंठवासी मारुती दादा भोईर यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रसाद भोईर यांच्या सौजन्याने झाले. रात्री 9 ते 10 महाप्रसाद अन्नदाते गणेश कृष्णा भोईर व कल्पेश कृष्णा भोईर हे होते. गुरुवार दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 5 ते 7 काकडा ह भ प निवृत्ती महाराज शिंदे सातकरी ग्रामस्थ मंडळ वांजळे व हरिपाठ मंडळ मालवाडी मृदुंगमणी मालू कर्णक मंगेश कर्णक. सायंकाळी 7 ते 8 श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त प्रवचन ह भ प योगिताताई गणेश थरकुडे MA BEd रायगड भूषण पुरस्कृत सोलनपाडा कर्जत. सकाळी 8 ते 9 अल्पोपहार दिनेश धोंडू सोनावणे यांचे तर्फे. सकाळी 10 ते 12 श्री सत्यनारायण महापूजा यजमान बंडू धोंडू सोनावणे. तसेच सायंकाळी 5 ते 8 मालवाडी गावातून भव्य पालखी सोहळा. पालखीसाठी DJ सिस्टीम अविनाश शेलार राजेश भोईर यांनी प्रदान केली. रात्री 8 ते 11 महाप्रसाद दिनेश काशीनाथ भोईर, विनोद भीमसेन शेलार, राजेश मारुती भोईर, बंडू धोंडू सोनावणे, सुनील शांताराम सोनावणे यांनी आयोजित केला. अशा प्रकारे हनुमान जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मी कृष्णा दामू भोईर मालवाडी कर्जत. सालाबाद प्रमाणे यावर्षी हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम थाटामाटात साजरा करण्यात आला. गेली 26 वर्षापासून हे मंदिर कार्यरत आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करीत असता गेल्या 8 वर्षापासून भाविक ग्रामस्थ मंडळींनी परमार्थाच्या मार्गातून कीर्तनरूपी सेवा घडवून आणली. चैत्र शुद्ध चतुर्दशी व पौर्णिमा असा 2 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणाहून महान कीर्तनकार महाराजांना आमंत्रित करून या पुण्यभूमीमध्ये कीर्तनरूपी सेवेचा आनंद लुटला जातो. तत्पूर्वी दिवसभर कार्यक्रमांचे नियोजन केले जाते. ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ व भोवतालच्या परिसरातील वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमानाने
या पुण्यभूमीमध्ये पहाटे काकडा, महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम, छोटे मोठे खेळ, करमणुकीचा कार्यक्रम, हरिपाठ, दीपोत्सव व नंतर कीर्तनरूपी सेवेचा आस्वाद घेतला जातो. दुसऱ्या दिवशी पहाटे काकडा अभिषेक व हनुमान जन्मासंबंधी प्रवचनरूपी सेवा प्रस्थापित केली जाते. सायंकाळी भव्य दिव्य पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. हे सर्व कार्यक्रम तसेच 2 दिवसाचा महाप्रसाद, चहा, नाश्ता, महिलांची बक्षिसे व इतर काही वस्तुरूपी गॅस, महाप्रसादासाठी कमी पडणारी भांडी, महाराजांची बिरागी या सर्व आर्थिक बाबी दरवर्षी हनुमान भक्तांच्या सौजन्याने पुरविल्या जातात. तसेच भोवतालच्या परिसरामधील गावांतून प्रत्येक भाविक भक्त मोठमोठ्या देणग्या दिल्या जातात. मंडळ मात्र 15 दिवस अगोदर अहोरात्र मेहनत करून आपले कर्तव्य समजून प्रत्येक भक्तांच्या मागील वर्षाच्या देणगीचा उल्लेख केलेली व चालू वर्षाच्या आग्रहाचे आमंत्रण हँडबिल मार्फत पोचविण्याचे काम करतात. येथील पुण्याचा वाटा हा ग्रामस्थांना, देणगीदारांना व आपले तन मन धन अर्पण करणाऱ्या भाविक भक्तांना कळत नकळत मिळत असतो. धन्यवाद.